पाण्यासारखं स्वच्छ कुणी नाही आहे असं आपण अनेक वेळा म्हणतो. पाण्याचा हे मंजूळ आवाज ऐकायला किती छान वाटतं. त्याला जीवन ऐसे नाव, पाण्याला अनुसरून म्हणतात. त्या पाण्याकडे बघत राहिलो ना असं वाटतं की किती दिवस चालणार. आपल्या कृतीतून त्या जे काही आपण पाण्याचं वाटोळं करतोय ना ते आपण सगळेच पाहत आहोत. मित्रांनो, पाणी संपत चाललंय का? हो. एका दिवसात एका माणसाला 7 लिटर पाणी लागतं. ते गावच्या ठिकाणी 1 लिटर पाणी मिळतं. त्याला कारण एकच आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये आपण एक माणूस एका दिवसाला 100 ते 200 लिटर पाणी वापरतो. तुम्ही चढू कसा? नमस्कार मित्रांनो, पाणी अडवा पाणी जिरवा हा जो मंत्र आहे तो आपल्या इथे लागूच आहे. का लागू आहे? आपले जे पूर्वज आहेत, पूर्वीच्या लोकांनी असं ठरवलं होतं की ते दिसून येते आणि त्या कृतीतून सगळ्या गोष्टी दिसून येत आहेत की पाणी डोंगरावरती शेती उगवण्याचं काम आपल्या इथल्या आदिवासी बांधवांनी सुद्धा केलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण पाणी जिरवतो, पाणी अडवतो, पाणी जिरवतो म्हणून आपल्या इकडचं अरण्य घनदाट आहे. आणि त्याचप्रमाणे खालच्या पट्ट्यातील लोक म्हणजे आगरी लोकांनी शेताच्या इथे बांधारे करून आपलं जे पाणी डोंगरातून जे पाणी येतं, गोडं पाणी येतं, ते समुद्राला न मिळता ते बांधारे करून त्याच्यामध्ये ते जिरवलं जातं. त्याचप्रमाणे आपली जी शेती पूर्वी व्हायची ती जैविक पद्धतीने व्हायची. त्या जैविक पद्धतीमध्ये जमिनीचा ओलावा राहायचा. म्हणजे ती झाडाची पानं, झाडाची फुलं जी पडायची ती तिथेच कुजायची आणि त्याचं खत निर्माण व्हायचं आणि त्याचा ओलावा निर्माण व्हायचा आणि ती आपण शेती करायचो. पण आता रासायनिक प्रक्रिया केल्यामुळे, रासायनिक खतं यूज केल्यामुळे आपल्याला ती काही पद्धत ती जीव मरून जातात आणि त्याच्यामुळे तो जो पालापाचोळा असतो त्याचा काही उपयोग होत नाही आणि खतांमुळं ते सगळे जीव मारले जातात आणि ती शेती रासायनिक पद्धतीने केली जाते. त्याच्यामुळे आपलं पाणी तिथे आता जिरत नाही. पण पूर्वीच्या लोकांनी ते जिरवून आपलं पाणी अडवा पाणी जिरवा हे जे मंत्र आहे, जो मंत्र दिलेला आहे तो मंत्र आपल्या अगोदरच्या लोकांनी तो जपलेला होता. आपल्यालाही जपावं लागणार. त्याचप्रमाणे आपल्या इथे त्यांनी त्याच्या धरणं बांधलेली, पुन्हा छोटे बांधारे बांधलेले आहेत, अजूनही बांधलेले आहेत. त्याचप्रमाणे विहिरी आहेत. प्रत्येक गावामध्ये अनेक विहिरी आहेत, तलावं आहेत आणि ते तलावामध्ये आपण पाणी साचवतो
साठतो आणि तेच पाणी आपल्याला वर्षभर मे महिन्याच्या अखेरपर्यंत आपल्याला ते पावसाळा येईपर्यंत पुरत असतं. पण हे जर पाणी राहिलं नाही, आपण त्याचं जतन केलं नाही, तर आपल्याला आत्ता गरज नाही आहे, बोरवेल खोलावे बोर आपल्याला करावी लागणार आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला जे आपल्या धरती मातेच्या पोटातलं पाणी आपल्याला वरती आणावं लागणार आहे. पण त्याची गरज अजूनपर्यंत तरी लागलेली नाही. परंतु आपली मुले शिक्षणासाठी शहराकडे वळत आहेत. शेती हा विषय जरा कमी होत चाललेला आहे. त्याच्यामुळे पाणी अडवा, इकडच्या पाण्याकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे, विहिरीकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे. त्या दुर्लक्ष आपण केलं नाही पाहिजे. आपण या पाण्याला आपण एक पाणी जीवन ऐसे नाव, पाणी हे जीवन ऐसे नाव. पाण्याला आपण आपलं जीवन म्हणजे पाणी आहे. पाण्यासारखं निर्मळ कोणी नाही, पाण्यासारखं स्वच्छ कोणी नाही आहे. तर ती स्वच्छता आपण त्याच्यामध्ये ठेवली पाहिजे, निर्मळता ठेवली पाहिजे. आपण कोणत्याही प्रकारची घाण त्याच्यामध्ये टाकली नाही पाहिजे. आपण काही मुलं व्यसन करत असतील किंवा काही करत असतील तर त्या पद्धतीचे त्या बॉटल्स, व्यसन हा मुळात माणसाने केलाच नाही पाहिजे. व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक असे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आपल्याला सापडतात. तर पाण्याचं तुम्ही जतन करा, पाण्याचं जतन करा. त्यामुळे तुम्हाला पाणी आयुष्यभर टिकेल. आणि तुम्ही जर एक पिढीने पुढच्या पिढीने जर ते जतन केलं तर तुमच्या 7 पिढ्या पाण्याविना राहणार नाही. तुम्हाला पाणी मिळेल. फक्त प्रत्येक आपल्या पिढीने दुसऱ्या पिढीला सांगावं की पाण्याचं जतन करावं. आणि जे तलाव आहेत, विहिरी आहेत, ह्याचं तुम्ही काळजी घ्या. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पाण्याला आपण जीवन म्हटलेलं आहे. पाणी हे जीवन ऐसे ना. जर पाणी जीवन आहे, जर पाणी नसेल तर जीवन नष्ट होऊ शकतं. हे लक्षात ठेवा. एवढंच सांगतो, पाण्याची काळजी घ्या. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या आगरी संस्कृतीची जीवनशैली आहे. त्याच्यामध्ये आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलं होतं, आपल्या पूर्वजांनी आपल्या मागच्या पिढीला सांगितलं होतं की पाणी अडवा, पाणी जिरवा. आणि हे त्या पद्धतीने ते लोक करत होते. त्याच्यामुळे हे आपल्याला पाणी आत्तापर्यंत दिसत आहे. आपणही ती संस्कृती, त्या संस्कृतीमध्ये आपल्याला जो जुन्या लोकांनी मॅसेज दिलेला आहे, पाणी अडवा, पाणी जिरवा, आणि त्यांनी कृती केलेली आहे, तीही आपण करूया. पाण्याचा रिस्पेक्ट करूया, आदर करूया. आपली आगरी संस्कृतीची जीवनशैली पुढे नेऊया. समुद्राला मिळणारं पाणी समुद्राला मिळण्याच्या अगोदर आपण आपल्या शेतामध्ये उडवूया. ही व्हिडिओ करण्यास मागचा उद्देश हाच होता. मित्रांनो,
तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आम्ही जो दिलेला हा मॅसेज आहे तो तुम्हीही सर्वांना शेअर करा. जसं आमच्या आगरी संस्कृतीमध्ये किंवा आमच्या रायगड पट्ट्यामध्ये ह्या गोष्टी घडत आहेत, त्या कोकणात ह्या गोष्टी घडत आहेत, त्याच गोष्टी संपूर्ण भारतात घडल्या पाहिजे. आणि पाण्याचं जतन केलं पाहिजे. पाणी जीवन असे नाव आहे, ते आपल्या जीवनासाठी आपण उपलब्ध करून ठेवूया, आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या 7 पिढीसाठी. धन्यवाद.